जेवण म्हणजे काय असतं? नुसतं पोट भरणं नाही. जेवण म्हणजे एक अनुभव असतो, एक आठवण, एक भावना जी ताटातून थेट मनापर्यंत पोचते आणि पोटामध्ये सुद्धा. आजकाल रेस्टॉरंट्समध्ये खूप काही मिळतं. प्रेझेंटेशन मिळतं, फिल्टर्स मिळतात, इंस्टाग्रामवरती प्लेट्स मिळतात. पण त्या सगळ्यात एक गोष्ट हरवत चालली आहे, ती म्हणजे चव. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे अशा एका ठिकाणी जिथे चव अजूनही जिवंत आहे. जिथे थाळी म्हणजे नुसतं जेवण नाही, ती एक ओळख आहे पुण्याची. सदाशिव पेठ फडके डायनिंग हॉल. चला जेऊया आणि बोलूया सगळंच मनापासून. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. आम्ही थोड्या वेळेच्या आधीच आलो, त्यामुळे गर्दी अजिबात नाही आहे. टेबल लगेच मिळालं आणि त्या शांत वातावरणात बसून जेवण करणं हे एक वेगळाच अनुभव असणार आहे. एक व्यावहारिक सूचना इथे, त्यांच्या पार्किंगचा प्रश्न इथे आहे का? तर नाही. दुचाकीलाही भरपूर पार्किंग आहे आणि चारचाकीलाही याच बिल्डिंगच्या खाली तळघरामध्ये भरपूर पार्किंग आहे. त्यामुळे काळजी नसावी. त्रास होणार नाही, पार्किंग नक्की मिळेल. कारण गावामध्ये पार्किंग हा एक मोठा इश्यू असतो. तर आज मी आलेलो आहे पुण्यामध्ये, कोर पुण्यामध्ये, सदाशिव पेठेमध्ये, खजिना विहिरीजवळ एका डायनिंग हॉलमध्ये. तुम्ही सगळ्यांनी ओळखलं मी कुठं आलेलो आहे. मी आत्ताच सांगून टाकतो मी कुठं आलो आहे. ते आहे फडके डायनिंग हॉल आणि त्यांची ही अमर्याद थाळी, आज त्याचा मी आस्वाद घेणार आहे. चला तर भरगच्च थाळी आलेली आहे. आपण बघूया काय काय आलं ते. भेंडी दो प्याजा नावाचा एक पदार्थ आहे ना. मटकीची उसळ दिसते, तुरीच्या डाळीची आमटी आहे, ही आळूची भाजी म्हणजे आळूचं फतफतं म्हणता येईल त्याला, ही मिरगुंड किंवा खिच्चे जे म्हणतात त्यांच्यासाठी, मिनी हे भजी दिसते या इथे. पुरी आहे मस्त टम्म फुगलेली, कोशिंबीर आहे, चटणी आहे आणि या ठिकाणी 3 स्वीट्स आहेत. एक आहे बासुंदी टाईप काहीतरी दिसतं इथे, हे आम्रखंड, श्रीखंड, दहीवडा आणि ताक. तर अशा भरगच्च थाळीचा आता मी आस्वाद घेणार आणि काय चव आहे तुम्हाला लवकरच सांगतो. त्याआधी तर नेहमीच्या प्रथेप्रमाणे एक एक पदार्थ आपण चगून बघूया. आधी हा भेंडी दो प्याजा. टिपिकल पंजाबी अंगावर गेलेला त्या टाईपचा मसाला चांगला आहे, व्यवस्थित आहे. पुढे मटकीची उसळ. घरी करतो अगदी तशीच घरची ही उसळ आहे. पुढे तुरीच्या डाळीची आमटी, विशेष आमटी आहे, अतिशय विशेष. डिटेल्स मी लवकरच सांगतो. आळूची भाजी, ही आमटी आणि आळूची भाजी अतिविशेष आहे, खूप छान. पुढे भजी, बाहेरनं जरा कडक आहेत पण आतनं एकदम सॉफ्ट आहेत. चटणीबरोबर खायला मजा येईल. पुढे चल बाकी स्वीट आहे, मी नंतर टेस्ट करतो. पुढे हे पहिलं स्वीट जिलेबी. अमेझिंग. नुसती येऊन जिलेबी खावी एवढी सुंदर जिलेबी हे आहे. पोळी का चपाती आहे राष्ट्रीय प्रश्न. तर हे फुलक्या टाईप आहे, पोळी चपाती यापैकी नाही आहे. आणि माझ्यांदा जे हे असं जेवायचं म्हणजे बरं आहे, या टाईपचेच फुलके असणारे उत्तम. आपण सदाशिव पेठेमध्ये जेवतो आहे याची आठवण प्रॉपर होण्यासारखी ही आळूची भाजी आहे. किंचित गोड टिंच जी असायला पाहिजे ती याच्यामध्ये आहे. बाकी शेंगदाणे टाकलेले आहेत, खोबरं टाकलेलं आहे. मस्त आळूची भाजी खात राहू असं वाटत राहतं. पुढे दहीवडा. वडा जो आहे अतिशय सॉफ्ट होता, कट इझिली होतो आहे आणि वा वा, दह्याची क्वालिटी अतिशय छान आहे, खूप मस्त आहे आणि आवडावी या टाईपचे. टिपिकल गुजराती थाळीमध्ये दही मिळतं त्यापेक्षा हे दही खूप वेगळं आहे आणि खूप छान आहे. पदार्थ आवडलेला आहे, मस्त. दहीवडा हा उच्च दर्जाला क्वालिफाय करतो माझ्या दृष्टीने, आणि त्याच्यामध्ये आलं असायला पाहिजे किंचित आणि खोबऱ्याचे काप असायला पाहिजे. दोन्ही याच्यामध्ये प्रॉपर आहे. सो बऱ्याच दिवसांनंतर खाल्लेला हा प्रॉपर दहीवडा आज मला इथे खायला मिळाला आहे, मस्त. चटणी बघूया.
चव पालट करण्यासाठी म्हणून चटणी बरी पडते. प्रॉपर खोबऱ्याची कोथिंबीर घालून केलेली, किंचित लसूण टाकलेली, अतिशय झकास जिऱ्याचा प्रॉपर चव जे लागायला पाहिजे ते प्रॉपर चव लागलेली आहे. चटणी एक नंबर झालेली आहे. बस तुम्ही अजून बरेच खाणार दिसतं. आता कोशिंबीर अतिशय कमी गोड, शेंगदाण्याच्या कुटाचा भरपूर वापर आणि अशी बारीक चोचल्यामुळे जी चव येते पिकवली थोडी जरा गार असते, आणखी छान वाटली असते. मीठ अतिशय कमी येते यामध्ये, खूप छान मस्त जमलेली आहे. आपल्याकडे आपण मिरगुंड म्हणतो, काही लोक याला खिच्चे म्हणतात. तर जर ह्याचा तुम्हाला मी खाताना कुर्रम कुर्रम असा आवाज आला तर ह्याची क्वालिटी चांगली आहे, कारण चव नॉर्मली सगळीकडे सारखेच असते. बघूया हा ताजा आणि फ्रेश आहे का. त्या करंचमध्ये, त्या ऐकण्यामध्ये आणि खाताना चावताना जे काही सुख आहे ना, अवर्णनीय मस्त. पेशव्यांच्या काळापासून आपल्याकडे पानाची उजवी बाजू डावी बाजू अशी प्रॉपर ठरवलेली आहे आणि जर ती प्रॉपर बॅलन्स केलेली असेल तर ती खायला एक वेगळीच मजा येते. आजची थाळी ही तशी प्रॉपर बॅलन्स केलेली आहे. स्वीट्स अजून टोटल 4 स्वीट्स आहेत थाळीमध्ये. आज अजून 3 स्वीट्स मला टेस्ट करायचे आहेत. आनंद नॉर्मली होणार असेल, माझ्या चेहऱ्यावर तो दिसत असेलच. सध्या मार्केटमध्ये दुधाचे पदार्थ गायब होत असताना इथे मात्र दुधाच्या पदार्थांची रेलचेल आहे. म्हणजे इकडे हे दिसतंय, हे ताक आहे. आत्ता मी दहीवडा खाल्ला, श्रीखंड, आम्रखंड आणि त्याच्यापुढे ही सुंदर बासुंदी आहे. सो सिक्रेट काय याच्या मागचा तर खूप सिम्पल आहे. यांची स्वतःचीच डेअरी आहे. रस्त्याच्या पलीकडे यांची स्वतःची डेअरी आहे. आणि दुधाच्या पदार्थांची इथे रेलचेल आणि ओरिजिनॅलिटी मिळणारच जगास. आपण चवी कशात त्या बघूया. सगळ्यात पहिल्यांदा हे श्रीखंड मस्तपैकी त्याच्यावरती ड्रायफ्रूटचे काप टाकलेले आहेत. बदाम प्रॉमिनंट दिसतो त्याच्यामध्ये. मस्त चव बघूया. हे वन वाच असं श्रीखंड खायला मिळणं अलभ्य लाभ. अतिशय जबरदस्त मन लावून खाणार आहे मी जरा नंतर. हे पुढे वा म्हणजे वा, वादच नाही. आम्रखंड जबरदस्त जबरदस्त, चुकवूच नये असे काही. इथे यांना फोन करायचा याच्या आधी, विचारायचं आम्रखंड श्रीखंड वगैरे आहे का, आणि मगच यायचं. थोडी दुसरे काही पदार्थ असतील तर अवॉइड केलं तरी चालेल. इतके हे छान पदार्थ आहेत, ते मस्त आहे. हे पुण्यामध्ये आता हे ठरलं की श्रीखंड आम्रखंड खायचं झालं तर कुठे यायचं, फडके डायनिंग हॉल, फुल स्टॉप. पुढे दुधाचा पुढचा पदार्थ बासुंदी. आणि आय एम शुअर तुम्हाला ही बासुंदी बघायला आवडलीच असेल आणि खाण्यासाठी म्हणून प्रॉपर डेन्स आहे, मस्त. दुधाच्या पदार्थांमध्ये यांची एक्सपर्टी आहे, फुल स्टॉप, डिक्लेअर्ड अगदी. वा, थिकनेस जेवढा पाहिजे तेवढा. वाडीची बासुंदी सुद्धा याच्यापुढे फिकी पडेल एवढी सुरेख बासुंदी ही आहे. वा 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 वा, मस्तच मस्तच. ड्रायफ्रुट्सने त्याच्यावर गार्निशिंग केलेलं आहे. मी ना हे नंतर करतो शूटिंग वगैरे, आधी मी याचा मस्तपैकी लाभ घेतो असं मला वाटतं. आत्ता बासुंदी करताना कढईचा वास लागून देता, तिची घोटवली जाते, आटवली जाते, घोटवलीच म्हणायला लागेल याला, एवढा त्याचा थिकनेस आहे. आणि मला नाही वाटत तुम्ही एखाद्या वाटीच्या वरही खाऊ शकाल, इतकी सुरेख मस्त चव जमलेली यांना, खूप जगास. बस 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 बस, हे तूप नको. ज्या पदार्थाची मी आतुरतेने वाट पाहत होतो, कारण मी इथे किचनच्या जवळ बसलो आणि सुगंध मगापासून दरवत होता मसाले भाताचा, तो पदार्थ आता आलेला आहे आणि सुगंध ऑलरेडी मस्त की आलेला आहे. वाव, जमलेला
प्रॉपर मटार आहे त्यामध्ये, भाज्या आहेत बारीक बारीक त्यावर टाकलेल्या, गार्निशिंग नारळाचं ओलं खोबरं आणि कोथिंबीर. झकास. गोडा मसाला तो काही जे काही प्रमाण त्यांना जमलेलं आहे याच्यामधलं, त्यांना सिक्रेट गोडा मसाला असतो नेहमी, ते सांगत नाही कोणाला. त्याच्या आधी मी तर आलो होतो, त्यांना विचारलं तुमच्या मसाल्याचं सिक्रेट काय, सांगत नाही. अतिशय छान जमलेला व्यवस्थित सुरेख असा हा चविष्ट मसाले भात, आवडेल असाच. शेवटचा पदार्थ ताक. सो अतिशय माइल्ड आहे, अजिबात आंबट वगैरे असतं तसं नाही आहे, छान आणि सुरेख हे ताक आहे. तर मी मित्रगुरू सदाशिव पेठेमधनं या छानशा थाळीवरनं फडक्याड्याने हॉलच्या साइन ऑफ करतो. पुन्हा भेटूया परत आपण कुठल्या तरी अशा छानशा थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. आणि हां, आज थाळी डाएट, उद्या परवा बघू.